Welcome to AV number 5. Part number 2 we have now started. Part number 2, Trekking the Panther of Nagarhole. तर सेकंड पार्ट जो आहे तो विशेष करून आपल्याला किरण पुरंदरे यांच्या वेगळ्या अंगाचा परिचय करून देतो आहे. तर बघूया नेमकं ह्या ठिकाणी Trekking of the Panther of Nagarhole. Shaj Jung is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man animal conflict resolution seeker and lodge owner all rolled into one. तर शाज जंग नावाचं एक पात्र ह्या ठिकाणी आलेलं आहे की ह्या माणसाने नेमकं कशा पद्धतीने जी जैविक विविधता आहे किंवा निसर्ग संपदा आहे तिच्याबद्दलचं प्रेम कशा पद्धतीने त्याचं आलेलं आहे ते इथे दिसतं आपल्याला. शाज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. तर वन्यजीवांच्या बाबतीतला छायाचित्रकार म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध असा ही व्यक्ती आहे. सिनेमॅटोग्राफर आहे. बिग कॅट ट्रॅकर म्हणजे बिबट्या वगैरे जे आहेत हे वन्य प्राणी जे आहेत त्यांना शोधून काढणारा असा तो शाज जंग. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन सीकर आणि प्राणी आणि माणूस यांच्यातला जो संघर्ष आहे ह्या संघर्षाला कसं कमी करता येईल या बाबतीत प्रयत्न करणारा हा व्यक्ती. लॉज ओनर, स्वतःचं त्यांचं एक लॉज त्या ठिकाणी आहे, मालक आहे लॉजचे. ऑल रोल इन टू वन, पण सगळ्या संपूर्ण असं एक विशिष्ट असा हा व्यक्ती, संपूर्ण समुच्चय असणारा, ऑल रोल इन टू वन, आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यात एकत्र आलेल्या आहेत असे ते शाज जंग नावाचे. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park. When he is away from the jungles of Nagarhole, तर नागरहोलच्या जंगलापासून जर ते दूर असतील, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. तरी ह्या जंगलाला नाव आलेलं आहे, नागरहोलच्या ह्या जंगलाला म्हणतात राजीव गांधी नॅशनल पार्क. ही इज लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन अमेरिका, इन आफ्रिका. तर हे जी व्यक्तिमत्व आहे शाज जंग नावाचं ते तर आफ्रिकेमध्ये जी जंगल सफारी असते त्याची फोटोग्राफी करण्यात ते माहीर आहेत. ऑर शो केसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज. आणि विशेष काय तर हे सगळं काम जे आहे वन्यजीवांच्या बाबतीतल्या त्याचे प्रदर्शन ते भरवत असतात अनेक जगभरामध्ये. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी ही जी वसुंधरा आहे, जी पृथ्वी आहे, या पृथ्वीची जी जनसंपदा आहे, निसर्गसंपदा आहे, तिला जी वाचवायचं असेल तर त्या संदर्भात त्यांच्या जी काही भाषणं असतात, त्यांची ज्या गप्पा असतात त्या अशा लोकांशी रंगतात. असं हे निसर्गावर प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व हे ह्या ठिकाणी इथे आलेलं आहे. शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलिन्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. तर विशेष करून यांचं जे करिअर होतं, यांनी हे करिअर शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी, त्यांना अजूनही ते आठवतं की एक स्पष्टता आहे त्या विचारांमध्ये. द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलिन्स. आता इथे फेलिन्सचा अर्थ होतो बिलॉंगिंग टू द कॅट फॅमिली, ज्याला आपण मार्जार जातीय म्हणजे मांजरीच्या जातीतला, म्हणजे वाघ, सिंह वगैरे हे जे आहे ते त्या मार्जार जातीतले येतात. तर त्यांनी ह्या अशा मार्जार जातीचा जो कॉल आहे, जी हाक आहे ती ऐकली. ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. आणि अर्थव्यवस्थेवर त्यांनी जे त्यांचं काम होतं ते काम त्यांनी बाजूला टाकलं आणि ते आपल्या ह्या वन्य जमातीकडे वळले. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, वी वेर ॲट अ जंक्शन. आणि संध्याकाळची साधारणतः वेळ होती, आम्ही त्या चौकात एकत्र आलो. The deer were calling. The deer were calling. He says we went around a big turn. तर त्या ठिकाणी हरणांचा आवाज त्या ठिकाणी होता. We went around a blind turn. आम्ही एक वळलो. He continues. And up ahead on the path was this old leopard. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं एक चित्र त्या ठिकाणी रस्त्यावर बघितलं. एक बिबट्या जो होता अतिशय वयस्कर असा ओल्ड लिओपार्ड तो आम्हाला दिसला. यू कुड टेल ही वॉज फास्ट हिज प्राईम. आणि त्याच्याकडे बघून असं वाटलं की त्याचं जे फास्ट हिज प्राईमचा अर्थ होतो नो लॉंगर स्टील ॲक्टिव्ह ऑर इन अ गुड हेल्थ. तर त्याचं जे आपण नो लॉंगर हिज प्राईम
नो ही कुड यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. तर त्याचं जे खरं सौंदर्य आहे, त्याची जी एक ज्याला आपण म्हणतो मार्दव होतं, ते अतिशय कमी झालेलं होतं, कारण तो वयस्कर असा झालेला होता. त्याची जी शक्ती आहे ती शक्ती कमी झाली होती. द जंगल हॅड टेकन टोल ऑन हिम, कारण निसर्गाने त्या जंगलाने त्याच्यावर अनेक प्रकारचे दुःख लादले होते. ही ओनली हॅड थ्री कॅनिन्स, आणि फक्त त्याच्या त्या जबड्यामध्ये 3 असे सुळे, कॅनिन्स म्हणजे सुळे असे शिल्लक होते. हिज आईज वेअर सॅगिंगचा अर्थ आहे ड्रॉपिंग लॅग्स. त्याचे जे डोळे होते, ते डोळे जे आहे ते काहीशे खाली असे पडलेले होते. म्हणजे एक म्हातारपण ज्यावेळेला येतं त्यावेळेला विशिष्ट शरीराच्या ज्या खुणा आहेत त्या इथे आलेल्या आहेत. ही ओनली हॅड 3 कॅनिन्स, हिज आईज वेअर सॅगिंग. क्लोज टू दिस लिओपार्ड वॉज अनादर व्हेरी यंग, आणि त्याच्याच जवळ त्या ठिकाणी एक तरुण असा बिबट्या की जो अतिशय जोशपूर्ण असा होता. गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम, की जो नुकतेच त्या ठिकाणी जोशमध्ये आलेला आहे, नुकताच तो त्या ठिकाणी आता छान पद्धतीने वाढतो आहे, असा तो तरुण असा रक्ताचा निरड्या छातीचा. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड प्रेझेंट. दोघांकडे पाहून असं वाटलं की एक भूतकाळ होता, एक वर्तमान काळ होता. त्या दोघं बिबट्यांकडे पण असं वाटलं, एक तरुण होता, एक वृद्ध होता. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट, आणि साहजिकच होतं की या दोघांमध्ये एक लढाई, दोघांमध्ये एक झगडा, संघर्ष जो आहे तो होणार होता. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग, आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी आता सूर्यास्ताची वेळ होती. वी हॅड टू लिव्ह, आम्हाला जावं लागत होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. पुन्हा सकाळच्या वेळेला मी त्या स्पॉटला गेलो, त्या ठिकाणी गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लिओपार्ड, आणि मी बघितलं उंच अशा त्या खडकावर तो तरुण असा तो जो बिबट्या आहे तो बसलेला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस, आणि त्याच्या गॅशचा अर्थ आहे लॉंग डीप कट, खोल जखम. त्या जखमेतून, चेहऱ्यावरच्या जखमेतून त्या ठिकाणी रक्त येत होतं. हे मी बघितलं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल, आणि त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की तो एखाद्या जंगलाचा राजा असावा. त्या पद्धतीने तो अतिशय थाटात बसलेला होता. आय न्यू राईट दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. आणि त्याने स्वतःचा असं त्याचा जो आविर्भाव होता, आय न्यू राईट दॅट ही हॅड टेकन ओव्हर, त्याने ती जागा स्वतःने मिळवली होती की जंगलाचा राजा मी होतो. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम, त्याला एक नवीन सुरुवात जी आहे त्याच्या करिअरची ती त्याला मिळालेली होती. अँड फॉर मी, आणि मलासुद्धा त्या ठिकाणी एक नवीन सुरुवात आज पाहायला मिळाली त्या नवीन अशा त्या पर्वाची. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड द व्हिक्टर Scarface, as Shah's named him, not only made Shah's famous among India's wildlife community but also led to Shah's inviolable reputation as a chronicler of the wild. तर जे फोटो त्या ठिकाणी आपल्या ह्या शाज जंगने घेतले, तर त्या फोटोग्राफला इतकी प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळाली संपूर्ण जगभरामध्ये. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड द व्हिक्टर, तो विजेता जो फोटो होता, त्या जखमेतून त्या ठिकाणी रक्त येत आहे, आणि असा तो एक क्रूर कर्मा जो आपला हा बिबट्या होता. स्कारफेसच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. ॲज शाज नेम्ड हिम, नॉट ओनली मेड शाज फेमस, ह्या चित्रावरून तो त्यांना प्रसिद्धीच मिळाली नाही. अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी, संपूर्ण ह्या भारताची जी कम्युनिटी आहे, प्रकारचे जे काही जंगल वन्यप्रेमी आहे, ह्या वन्यप्रेमींमध्ये त्याला प्रसिद्धीच मिळाली नाही. बट ऑल्सो लेड टू शाज इनव्हायबल रेप्युटेशन, तर अगदी अतिशय हेवा वाटण्याजोगं जे आहे, इनव्हायबल, अतिशय प्रेझेबल ज्याला म्हणतो आपण, ॲडमायरेबल असं रेप्युटेशन त्याला मिळालं ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. तर क्रॉनिकलरचा अर्थ हे इतिहासाची नोंद करणारा, इतिहास लिहिणारा असा तो वन्यप्राण्यांचा, अशी प्रसिद्धी त्या शाज जंगला मिळाली. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लिओपार्ड, आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी मला हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमिसेस टायगर्स, आणि अजून त्याचे जे काही नेमिसेस जे आहेत, त्याचे जे काही शत्रुपक्ष आहेत, नेमिसेसचा अर्थ आहे एनिमी, शत्रू. तर इथंही त्याचे सोबती असतील, त्याचे काही इतर सवंगडी असतील, त्यांच्या सगळ्यांचा परिचय त्या ठिकाणी त्या निमित्ताने का होईना मला झाला. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क, साया, आणि जे मुख्य पात्र आहे, प्रोटॅगॉनिस्टचा अर्थ आहे मेन कॅरेक्टर, मेन पात्र. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क, साया, व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस, आणि
ज्यावेळेला हे बिबट्याचं सगळं काही चित्र मी बघितलं त्यावेळेला मला माझं मुख्य पात्र साया हे सुद्धा त्या ठिकाणी मिळालं. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर आणि हा साया जो आहे तो जगातला पहिलाच त्या ठिकाणी काळ्या रंगाचा पॅन्थर जो आहे, काळ्या रंगाचा चित्ता. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा आणि त्याची संपूर्ण जे चित्रण आहे ती मी त्याचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते मी अतिशय जवळून त्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये त्याला बंदिस्त केलं. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट, त्याच्या सगळ्या हालचाली त्या ठिकाणी मी टिपल्या. सो फॉर ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. तर संपूर्ण रिसर्च जो आहे त्या बाबतीतला साया नावाचा ह्या ब्लॅक पॅन्थरचा संपूर्ण रिसर्च मी केला, कॅमेऱ्यामध्ये त्याला टिपलं. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेसियस फुटेज आणि संपूर्ण ह्या अनेक महिन्याच्या मेहनतीनंतर त्या ठिकाणी शाजने हे सगळे फुटेज जे आहे ते मला मिळून दिलं. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, त्या ठिकाणी अगदी प्राण्यांची जी गळाभेट असते ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही टिपली. टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ आणि ह्या संपूर्ण काळ्या चित्त्याची जी जीवनधारा आहे, जीवन पद्धती आहे, तिचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी आम्ही केला. आणि एक विशेष असा जो वन्यजीवांचा अभ्यास जो आहे तो ह्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या लास्ट अशा एव्हीकडे जाऊया, नाहीतर कंटिन्यू करू. ठीक आहे. द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. साया, स्कारफेस अँड पारदूस, द लिओपार्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस. तर ह्या जाती आहेत आपल्या ह्या बिबट्याच्याच वेगळ्या वेगळ्या जाती आहेत, साया, स्कारफेस अँड पारदूस. The leopard that lost to Scarface have also laid Shaz down a different path of discovery आणि एक वेगळा जी दिनचर्या आहे या बिबट्यांची ती मी शाज यांच्याकडनं शिकलो. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. तर अलीकडे मात्र अशा ह्या बिबट्यांची शिकार जी आहे ती शिकार होऊ लागल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू ही जी प्रजाती आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून शाज यांनी काय केलं, लर्निंग दॅट अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. तर त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे, तिचं नाव आहे बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. तर BSRTI नावाची ही संस्था त्या ठिकाणी त्यांनी स्थापित केली. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स टू फुली ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन. तर ही जी संस्था आहे ही संस्था काय काम करते, ते हे जे आपले जे त्या जंगलातले जे रहिवासी लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्या आदिवासी लोकांना की जे जंगलाच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी राहतात, त्या कडेला राहतात, अशा ह्या लोकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देते. द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन, त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी ह्या जंगलाचं संवर्धन करायला पाहिजे, त्याला जपायला पाहिजे, प्राण्यांची जपवणूक करायला पाहिजे, याचं प्रशिक्षण ती देत असते. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन आणि आपण नेमकं त्याच परिस्थितीमध्ये आहोत. प्राणी आणि मनुष्य ह्या दोघांचा संघर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे आणि हा संघर्ष कसा कमी करता येईल या पद्धतीने ही संस्था काम करते. एक्सप्लेन शाज. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. तर ते म्हणत आहेत की असा कुठलाही बफर झोन जो आहे, प्रतिबंधक क्षेत्र ज्याला म्हणतात, प्रतिबंधित क्षेत्र जे आहे ते इथे नाही आहे. हिअर अराउंड नागरहोल द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. ज्या ठिकाणी शेतं सुरू होतात त्या ठिकाणी हा जंगलाचा मुख्य भाग सुरू होतो असं ते म्हणतात. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी दुष्काळ पडतो त्या ड्राय सीझनमध्ये त्या ठिकाणी आपले हे हत्ती आणि जे काही वाईल्ड बोर असतात म्हणजे अस्वल असतात, हे इन्कर्शन्स इन टू फील्ड्स व्हेरी कॉमन. तर त्यांचं जे इन्कर्शन्स आहे इथे आलेलं आहे, इन्कर्शन्स अर्थ आहे अटॅक, इन्कर्शन मीन अटॅक. तर त्यावेळेला ते विशेष करून ह्या हत्तीचा आणि ह्या अस्वलांचा हल्ला त्या ठिकाणी ह्या शेतांवर होत असतो. ओल्डर लिओपार्ड्स लाईक पार्डस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम विलेजेस. तर आणि विशेष करून काय होतं तर हे जे बिबट्या आहेत, चित्ते आहेत, पारदूस सारखी जी आहे ही जी जमात आहे, हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट, की ज्यांनी स्वतःचं जे क्षेत्र आहे ते जंगलातलं हरवलेलं आहे. ऑफन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम विलेजेस. तर जंगलात आपल्या गावातले जे काही समजा गुरढोरं आहेत किंवा सजीव आहेत ते पळवतात.
दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल. आणि अशा कारणामुळे त्या ठिकाणी जी तिथली जी जमात आहे, तिथले जे राहणारे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये एक संताप तयार होतो ह्या बिबट्यांविषयी, ह्या वाघाविषयी, चित्त्याविषयी, ऑन ओकेजन्स लिडिंग टू अनप्रिझंट सिच्युएशन. आणि अशा वेळेला त्यांना बऱ्याच वेळा त्यांची हत्या पण त्या ठिकाणी केली जाते गावकऱ्यांकडनं. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की त्या ठिकाणी टुरिस्ट करन्सी जी आहे की हे जे चलन आहे, आपल्या पर्यटकांचं चलन, जर आपण त्या ठिकाणी नीट त्याचा वापर केला अंडर द BCRTI अम्ब्रेला, शाज प्रोव्हाइड्स लोकल्स अँड विथ व्होकेशनल ट्रेनिंग. तर यांनी एक विशिष्ट पद्धतीने ह्या सगळ्या लोकल लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी एक ट्रेनिंग जे आहे ते दिलं गेलेलं आहे, विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कॉन्झर्वेशन अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. तर टुरिस्ट करन्सीचा वापर करून त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपण ह्या लोकांचा फायदा करून देऊ शकतो आणि जंगल संवर्धन जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कसं करता येऊ शकतं. द व्हिजिटर्स ॲट द रिसोर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. तर इथले जे व्हिजिटर्स लोक आहेत, द व्हिजिटर्स ॲट द रिसोर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. तर इथले व्हिजिटर लोक जे असतात ते ॲट द रिसोर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर, तर ते स्वयंसेवकांकडनं त्यांचं स्वागत होतं, टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि काही विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते त्यांच्या आवडीने त्यांना दिले जातं. द अक्वायर्ड स्किल्स इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसोर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. तर जवळपास त्या ठिकाणी अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी एक रोजगाराची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी पर्यटकांना त्या जंगलाचा परिचय करून देण्याचं काम हे करतात. माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हु इज ट्रेन ॲट BRCITI. तर माडेगौडा नावाचा असाच एक लोकल शेतकरी आहे की ज्याला त्या ठिकाणी ह्या संस्थेत चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिले गेलेलं आहे. आणि नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द बायसन नावाची एक संस्था आहे. तर त्यांनी त्याला चांगल्या प्रकारचं आता एक रोजगार दिलेला आहे. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन सीड्स ऑफ शुगर केन. तो म्हणतोय की पूर्वीला अगदी 80% जे पीक आहे ते ऊसाचं वगैरे ते आमच्याकडनं त्या ठिकाणी जायचं. टू सच ॲनिमल अटॅक्स, कारण प्राण्यांचा हल्ला त्याच्यावर त्या शेतांवर व्हायचा. आय यूज टू हेट देम बट नाऊ आय हॅव लर्न हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ द प्रोटेक्टिंग देम. पण आता मला कळलं की ह्या प्राण्यांचं महत्त्व काय आहे, त्याचं संरक्षण आपण करायला हवं. आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 years. तर 35 वर्षापासून त्या ठिकाणी ह्या जंगलाला मी ओळखतो. आय नो व्हेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. आता मला कळायला लागलं की ह्या प्राण्यांना कशा पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि जे व्हिजिटर्स लोक आहेत, जे पर्यटक लोक आहेत, त्यांना कशा पद्धतीने आपण एक प्रशिक्षण किंवा त्यांना कशा प्रकारे आपण ज्ञान देऊ शकतो आणि त्याचा जो पैसा आपल्याला मिळेल, इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि कुठल्याही मार्गाने आता मला हे प्राणी आता पैसे देत आहेत आणि मी अतिशय सुखी आहे, असं तो माडेगौडा जो आहे तो आपलं सांगतो आहे. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. आणि म्हणून तो म्हणतोय की शेवटी जंगल जे असतात ना, हे अतिशय महत्त्वाचे असतात, ते आपल्याला काहीतरी शिकवत आहेत. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. तर ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे बघण्यापेक्षा ऐकणं अतिशय महत्त्वाचं असं जंगल आपल्याला शिकवतो. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सीट अँड लिसन. तुम्ही तुमचं वाहन बंद करा, शांत बसा, ऐका. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. कारण जंगल जे आहे ते आपल्याशी काहीतरी संवाद साधता आहे, काहीतरी सांगता आहे आपल्याला. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल. कारण जो आवाज आहे तो प्राण्यांचा असेल, तो पक्ष्यांचा असेल, तो आवाज आपल्याला काहीतरी सांगतो आहे, तो आपल्याशी काहीतरी संवाद साधतो आहे, असे ते स्पष्ट करून सांगतात. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. आणि कुठल्याही प्राण्याला हुडकून काढणं, त्याला शोधणं हा सुद्धा जीवनाचा एक धडा असतो, असं ते म्हणत आहे. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि अशा ह्या काळ्या रंगाच्या त्या बिबट्याने मला शिकवलं की त्या ठिकाणी संयम काय असावा. बट अबव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणि त्याहीपेक्षा अलीकडे मला अजून असं शिकायला मिळालं की त्या ठिकाणी शोध हा कधीही थांबत नसतो, तो कंटिन्यू चालू ठेवावा. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि असे अनेक अनुभव त्या ठिकाणी, अद्भुत अनुभव त्या ठिकाणी मला आले, जे मी शिकलो आणि मला हे जगाशी शेअर करायला त्या ठिकाणी आवडलं. तर असं हे जंगल सफारी जी आहे आणि वनसंवर्धन, पशुसंवर्धन आणि निसर्ग हा कसा आपला एक सखा होऊ शकतो, निसर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी
कशा पद्धतीने आपण जर एक नाळ जोडली तर त्या ठिकाणी एक बॅलेन्स जो आहे निसर्गाचा तोही आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो, अशी ही छोटीशी कथामालिका जी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे. CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश बाय लँड रोव्हर इंडिया. तर लँड रोव्हर इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे जे मॅगझिन आहे CN ट्रॅव्हलर नावाचं, त्याच्यातला हा लेख त्या ठिकाणी किरण पुरंदरेचा इथे आपण बघितला. आणि अशा पद्धतीने आपण इन टू द वाईल्ड हा टॉपिक जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि आपण पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. इन टू द वाईल्ड लॉस्ट इन द जंगल हा टॉपिक आपण इथे संपवलेला आहे. थँक्यू सो मच. ओके.